अरे आपण काल डीमार्टला गेलतो, हम्म. तर तू सामान नाही काढलं का त्यांना बॅगेतून? अर्ध सामान वापरायला पण काढलं त्यातलं. मग तू तू सांगणार होतीस ना काय काय सामान घेतलं आपण, काय काय नाही. वेळ नाही भेटला. जास्त कोणाच्या वस्तू आहे हे सांगायचं होतं ना आपल्याला. हां, मग तू चेक नाही तुझ्या का केलं? माझ्या तर एक पण नाही वस्तू. आता तुझ्यात जास्त आहेत. पण घरातल्या वस्तू पण जास्त आहे ना त्यामध्ये. घरातल्या वस्तू होते त्या काढल्या वापरायला. मग जी गोष्ट आवडली ती घेणारच ना आपण. बघ ना मग ठीक काय आहे, काय तर. चला विशाल, ही एक बॅग आणि ही एक बॅग ह्या नक्की कशासाठी घेतल्यात? ही एवढीशी छोटी आहेत, काय बसणार का तरी? अरे ही छोटी बॅग जी आहे ना, ही वाली. सपोज हां आपण कुठं गेलो, कुठं पण गेलो, हां. आता पाण्याची बॉटल वगैरे कॅरी करायला छोटी बॅग ठीक आहे ना. शॉर्ट छोटं काय ट्रिपला. हां खायचं वगैरे काय घ्यायचं असेल तर आपल्याला छोट्या बॅगमध्ये घेऊन जाता येईल. आपल्याला मोठी बॅगेज तसं नाही, मोठी बॅग कॅरी करण्यापेक्षा ही छोटी बॅग, ह्याच्यामध्ये एक पाण्याची बॉटल बसेल, 2 पाण्याची बॉटल बसेल, थोडं खायचं सामान पण बसू शकतो. ओके, त्यामुळं आणि 199ला होती, त्यामुळे मी घेतली ती. ठीक आहे. आता या बॅगेत काय भरपूर सामान होतं, अर्ध सामान तर काढले, नारळ वगैरे वापरायला. आणि बिस्किटचे पुढे छोटे छोटे, म्हणजे किती सामान बसतं ते कळत आहे. गुड डे. त्यानंतर हे टिश्यू पेपर. ही 5 स्टार तुझ्या आवडीची मला माहिती आहे. त्यातली एक खाल्ली आहे फक्त, बाकीच्या तशाच आहेत. आणि एवढंच माझी वस्तू आहे फक्त, माझ्या स्वतःसाठी घेतलेलं आहे. तर आता ही मोठी बॅग तुझ्याकडे होती, तर ही बॅग नक्की कशासाठी घेतली? म्हणजे ट्रॅव्हल का ट्रेकिंगसाठी? ॲक्च्युली पहिलं जेव्हा मी ट्रेकिंग करायचो त्यावेळेस मी अशाच प्रकारची बॅग यूज केलेली आहे आणि चांगली टिकती बॅग ही. 799 रुपयाला ही बॅग जी प्राईस 799 आहे आणि बराच 1-2 वर्ष ही बॅग टिकती जर वापरण्यावर आहे. जर कंटिन्युअसली जरी वापरली तरी 2 वर्ष तरी आरामात टिकती. आणि मोस्टली ट्रेकिंगला वगैरे जायचं असेल स्टेसाठी तर मी अशा प्रकारच्या बॅगा यूज केलेल्या आहेत, तरी ह्या टिकतात. लाँग हॉलिडेजवरती जातो किंवा मग लाँग विकेंड असेल तर फिरायला जातो, त्यावेळेस 3-4 दिवसाचा प्लॅन करतो, त्यावेळेस ही बॅग खूप युजफुल आहे. बरंच सामान याच्यामध्ये बसतं, कपडे, वस्तू, त्यामुळं ही बॅग चांगली आहे. अजून काय काय बॅगेमध्ये दाखव ना. भरपूर सामान आहे. आता हे तर तू सॉक्स घेतले. सॉक्सचा एक जोड घेतला मी. ठीक आहे. त्यानंतर हे क्रीम बिस्किट वेफर आहे, बंच भेटला आहे तो. 6चा बंच ना? 6चा बंच 54 रुपयाला. वेफीस. हा बरमुडा. बरमुडा. ही जीन्स आहे आणि ती खालची जी आहे ती ही जॉगर आहे, जॉगर जीन्स. 1 kgचा घेतला. पार्लेजी गोल्ड. 1 kg. आणि बरंचसं सामान आपण वापरायला पण काढलेलं व्हिडिओ. तर या फक्त 2 बरण्या घेतल्यात मी, म्हणजे माझ्यासाठी नाही, किचनसाठी घेतलेले आहेत. बरं ठीक आहे. शूज घेतला ना तुला? शूज काढ. हे काय, हे शूज. ब्लॅक शूज. शूज आणि कॅडबरी या 2च गोष्टी माझ्या होत्या, बाकी सगळे याच आहे. आणि केटल, इलेक्ट्रिक केटल. मेन गोष्ट ही केटल घेतली आहे. परत केटल नक्की कशासाठी घेतली आहे? खरं पाहायला गेलं तर ही केटल आपण कुठं बाहेर ट्रॅव्हल करतोय, ट्रॅव्हलसाठी घेतलेली आहे. बाहेर गेल्यानंतर आपल्याला सपोज घरचं काय बनवून खायचं आहे, उदाहरणार्थ त्यामध्ये जे जे आता काय पदार्थ आहेत तुला माहिती असेल तर काय काय बनतं त्याच्यामध्ये? तर ह्याच्यामध्ये पहिलं तर पाणी तर गरम होणारच, पाणी, त्यानंतर दूध, चहा, म्हणजे लिक्विड आयटम तर होणार. दुसरी जी होती आपण बघितली होती त्यात फक्त लिक्विड आयटमच होणार, म्हणजे फक्त चहा वगैरे, दूध आणि पाणी. पण ही जी आहे तर याच्यामध्ये आपण म्हणजे मॅगी किंवा भात किंवा नाही का शिरा, खीर वगैरे असं करू शकतो. आणि ही बाहेर नेण्याच्या खूप उपयोगी आहे, म्हणजे नाही का आपण बाहेर गेलोय आणि आपल्याला जर तिथलं खायचंच नसेल तर ही युजफुल आहे. इलेक्ट्रिक आहे. दाखव ना ओपन करून. दाखवते ना. पिजन कंपनीची आहे आणि ह्याची 1 वर्षाची वॉरंटी दिली ना? हो, 1 वर्षाची वॉरंटी. किती आहे ही? 600 वॅटची आहे. त्यानंतर कॅपॅसिटी याची 1.2 लिटर. त्या बाकीच्या ज्या होत्या त्या पण तेवढंच कॅपॅसिटी होती ना? नाही वेगवेगळी आहे ना कॅपॅसिटी. 1 लिटरची आहे, 1.5 लिटरची आहे, 2 लिटरची आहे.
आता आपण 1.2 लिटरची घेतली ही इनफ आहे. मला असं त्याचं वाटतं. जे झाकण आहे हे ग्लासचं आहे, त्यामुळे हे थोडं 2 ते 3 जणांसाठी इनफ आहे. सपोज काय करायचं म्हणलं तर मॅगी. दोघांसाठी इनफ आहे. आणि हे जे आहे याच्यामध्ये आपण अंडी बॉईल वगैरे करू शकतो किंवा डायरेक्ट ह्यातमध्ये ठेवलं तरी चालतं. आणि हे स्टँड दिलं म्हणजे समजा जर तुम्हाला जर भाज्या जर वाफळवायच्या असतील तर ह्याच्यामध्ये ठेवून तुम्ही वाफळवू शकता किंवा अंडी ह्याच्यात सुद्धा ठेवू शकतो. तर असं बेस तो स्टँड आहे तो भात त्याच्यावर ठेवू शकतो आपण. पाणी घालून भात डायरेक्ट याच्यामध्येच करू शकतो आपण. Direct भांड्यातच. भांड्यातच करायचं. चहा वगैरे हे चहा दूध वगैरे सगळं डायरेक्ट भांड्यात करू शकतो आपण. त्याला जो झाकण handle काचेचं आहे ना त्याचं? हो काचेच आहे. आणि हे जे हँडल आहे हे किती पण म्हणजे हे गरम झालं तरी हे हा हँडल गरम नाही होत. आणि ह्याला हा बेस दिलाय खाली. या बेसला लावून मग नॉर्मली सगळ्यांसाठीच असतो तो बेस. बेस असतो पण सांगणं गरजेचं आहे ना. बस एवढं. झाकण दाखवते कसं आहे त्याचं. झाकण असं ग्लास आहे. बाहेर नेताना थोडं काळजीपूर्वक न्यायला लागणार आहे आपल्याला. बाकी युजफुल आहे. आता जेव्हा ही वापरू आपण, जेव्हा आता आपण ट्रिपला जाणार आहे तेव्हा नक्कीच आपण याचा व्हिडिओ घेऊ. ओके. कसं होतंय काय, कारण आपला फर्स्ट टाइम आहे. बऱ्याच जणांनी वापरून झाली असेल ही केटल किंवा दुसरी सुद्धा, पण आपला फर्स्ट टाइम आहे. आपण जेव्हा वापरू तेव्हा आपण सांगू नक्कीच कशी